नमस्कार. मी अंबरीश घटाटे. मेडिसिनल प्लांट्समध्ये गेल्या 20-25 वर्षापासून मी काम करतो आहे. ॲग्रोव्हिजननी मला मेडिसिनल प्लांट्सबद्दल, आता हा माझा 3रं वर्ष आहे मी बोलतो आहे. आणि काही शेतकरी आता बोलणं झालं पुण्यावरून आले आहेत काही वनस्पतींचं स्पेशल माहिती करून घेण्यासाठी. आणि त्याचे पण मी आता जास्तीत जास्त मी तुम्हाला फोटोग्राफ दाखवणार आहे, कारण की माझ्यानंतर अजून काही वक्ते आहेत, त्याच्यामुळे मी जास्त इकॉनॉमिक्सबद्दल बोलणार नाही आहे. पण त्याच्या आधी मी थोडंसं तुम्हाला मेडिसिनल प्लांट्सचं मागचं म्हणजे आत्ता जो सिनॅरिओ आहे त्याच्याबद्दल बोलणार आहे. मेडिसिनल प्लांट्स सगळीकडे आता नाव चालू आहे. मेडिसिनल प्लांट्स कल्टिवेशन, प्लांटेशन हा खूप मोठा विषय वर आला होता, पण पुन्हा तो कमी झाला आहे. कारण की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मार्केटिंग एक मोठा इश्यू असल्यामुळे बरेच जण त्याला म्हणजे लागवड करतात आणि त्याला मार्केट मिळत नाही. हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, पण त्याच्यासाठी पण काही सोल्युशन्स आहेत, त्याच्याबद्दलही आपण बोलू. ॲक्च्युली ओव्हरऑल भारताच्या बाहेर आणि भारतामध्ये आयुर्वेदाच्या मेडिसिनल मतलब हर्ब्सची डिमांड प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. पतंजलींनी जेव्हा सुरू केलं त्याच्यानंतर लोकांना माहीत झालं की आयुर्वेद पण आहे आणि त्याच्यामुळे डिमांड मोठी वाढली. त्याच्यानंतर आफ्टर कोविड, त्याच्यानंतरही कोविडनंतरची डिमांड वाढली ती खूपच मोठ्या प्रमाणात आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या भारतामध्ये आता न्यूट्रास्युटिकल येतं आहे. न्यूट्रास्युटिकल आल्यामुळे आज जी म्हणजे आयुर्वेदाची जी समजा एक एक्झाम्पल म्हणजे अश्वगंधा साधारण 100 किलो लागत असेल 1000 लोकांना, तर न्यूट्रास्युटिकल 1000 लोकांना 500 किलो लागणार आहे न्यूट्रास्युटिकल मेडिसिन बनवल्यानंतर, कारण की ते एक्स्ट्रॅक्ट वापरणार आहेत. पण हे न्यूट्रास्युटिकल किंवा कोणत्याही कंपन्यांना जो रॉ मटेरियल लागणार आहे हे आपण आणणार कुठून आहे हा एक मोठा प्रश्न आहे. कारण की आजही आयुर्वेदाचं किंवा जेवढं पण हर्बलचे जे प्रॉडक्ट तयार होतात या सगळ्या वनस्पती 90% वनस्पती जंगलातून येतात आहे. फक्त 10% वनस्पतीचं कल्टिवेशन किंवा प्लांटेशन होत आहे. त्याच्यामुळे झालं काय आहे की ॲडल्ट्रेशन खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. ॲडल्ट्रेशन किंवा रसशाळा पुणे तुम्ही नाव ऐकलं असेल, त्यांची सर्पगंधावटी नावाची एक ब्लड प्रेशरसाठी गोळी होती. तर सर्पगंधा मधल्या काळामध्ये मिळत नव्हती, पूर्ण एक्सटेंड झाल्यासारखीच झाली होती. तर त्यांनी त्यांची सर्पगंधावटी पण बंद करून टाकली होती, कारण की रॉ मटेरियल मिळत नव्हतं. पण अशा किती कंपन्या आहेत की जर आपल्याला रॉ मटेरियल मिळत नसेल तर प्रॉडक्ट बंद करावं. आणि जर खरंच सगळ्यांनी जर विचार केला तर आयुर्वेदातले 50% प्रॉडक्ट बंद होतील. एवढं मोठं प्रचंड डिमांड आणि सप्लायमध्ये फरक आहे. कारण कसं आहे की शेतकऱ्यांनी लावलं तर मार्केट मिळत नाही शॉर्ट टर्ममध्ये, आणि लाँग टर्मच्या वनस्पती लावत नाही कोणी. एक्झाम्पल अर्जुन साल, अर्जुनारिष्ट हा सगळेजण घेतात. सीता अशोकापासून अशोकारिष्ट बनतं, पण सीता अशोक कुठे मिळतो मला दाखवा तुम्ही. असे खूप प्रॉब्लेम्स आहेत. खदिरादी वटी आपण बनवतो. आज सगळे माझे एक तुम्हाला सांगतो, आम्ही कन्सल्टन्सी देतो, जंगलं तयार करून देतो. त्याच्यामध्ये खूप जण शेती विकत घेतात, शहराचे आजूबाजूचे लोक. आणि शेती विकत घेतल्यानंतर पहिलं काम करतात JCB लावतात, आणि जेवढं पण त्यांच्या याच्याप्रमाणे जंगली वनस्पती ज्या आहेत, बाभूळ, अर्जुन, खैर, हे सगळं JCBनी काढून टाकतात. आणि मग माझ्याकडे येतात की आता कोणते झाडं लावू. सगळे झाडं हे महत्त्वाचे आहेत. सगळ्या वनस्पती आपल्याला आयुर्वेदिक याच्यात वापरल्या जातात. खैराचं आहे, बाभूळ साल वापरतात, आणि हे तर सगळं आहेच, पण याच्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बायोडायव्हर्सिटी. आपण जर खैराच्या ठिकाणी पण वेगवेगळे पक्षी येतात. बाभूळ जर असेल तर त्याच्यासाठी पण वेगवेगळे पक्षी तिथे येतात. बाभूळ साल वापरल्या जातं, बाभूळ शेंगा वापरले जातात. तर अशा सगळ्या वनस्पती जंगटे सर आलेले आहेत. तर अशी ही जी आहे हा एक प्रॉब्लेम आपल्याला कल्टिवेशनमध्ये आणि प्लांटेशनमध्ये होतो. प्लांटेशन जे आहे, कल्टिवेशन तर शेतकरी करतात, मी तुम्हाला सांगितलं मार्केटचा प्रॉब्लेम आहे. आणि प्लांटेशन कोण करेल? कारण रॉ मटेरियल जे आता जसं तुम्हाला मी एक उदाहरण देतो, वरुण साल. वरुणाचा सालाचा एक वरुणाधिक वात बनतो आयुर्वेदामध्ये, आणि वरुण साल हे आयुर्वेदामध्ये किडनी स्टोनसाठी खूप रामबाण समजलं जातं. पण वरुणात आणि मॉडर्नमध्ये
याला औषध नाही आहे तसं पाहिलं तर किडनी स्टोनसाठी. वरुणा गोखरू वगैरे आहे, पण वरुणाचा खूप छान रिझल्ट आहे, पण वरुणाचे झाडच एक्सटेंड झालेले जवळपास. तर हे वरुणाचे झाडं जर आपल्याला लावायचे असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला लागवड करावी लागणार आहे. पण लागवड प्लांटेशन करावं लागणार आहे. प्लांटेशन करतं कोण आहे? जर आज आपण विचार केला तर फॉरेस्ट डिपार्टमेंटनी मोठ्या प्रमाणात करतात आहे, पण आपले आयुर्वेदिक तेवढ्या ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे होत नाही. साधे शेतकरी लागवड करत नाही. जे पण झाडं आहेत आपल्या धोऱ्यावर ते तोडून टाकले जातात, कारण की त्याची सावली येते, पक्षी येतात आणि आपलं हे पिकं खातात. त्याच्यामुळे तेही धुऱ्यावरचे पण झाडं आपले साफ होत चालले आहेत. पुष्कळशा अशा वनस्पती आहेत धुऱ्यांवर ज्या असतात, गोखरू आपलं मधमाशांसाठी, जसं आपलं भोकर असतं त्याच्यात प्रचंड प्रमाणामध्ये मधमाशा येतात. तर मधमाशा जर असेल तर संत्र्यावरचं आपलं पोलिनेशन पण वाढू शकतं किंवा पिकातनं पण पोल्युशन वाढू शकतं. पण हा एक कन्सेप्ट जो आहे हा आपला कमी होत चालला आहे. तर अशा बऱ्याचशा वनस्पती आहेत की ज्या आपल्याला प्लांटेशन करायला पाहिजे. तर आता आम्ही काय केलं आहे की बऱ्याचशा आजूबाजूचे जे शहराच्या आजूबाजूला शेतकरी असतात त्यांना आम्ही म्हणतो आहे की तुमच्या 10% to 20% तरी तुम्ही जंगल तयार करा. एक तर तुम्ही पेरिफेरीला पूर्ण मेडिसिनल प्लांट्स लावा, किंवा तुमचं जेवढं शेत आहे 10 एकर असेल तर त्या 10 एकरमध्ये तुम्ही 2 एकर तरी जंगल तयार करा. त्याच्यामुळे बायोडायव्हर्सिटी तयार होईल, मधमाशा होतील, पक्षी येतील, सगळ्याच होतील आणि एक वातावरण वेगळं तयार होईल. तर आणि हे आम्ही ॲक्च्युली केलेलं आहे नागपूरपासून 40 किलोमीटर. त्याच्यानंतर मी फोटो दाखवणारच त्याचे तुम्हाला. पण आता काही कल्टिवेशन मेडिसिनल प्लांट्सचं मी तुम्हाला काही फोटोग्राफ्स दाखवतो आणि त्याच्यानंतर पुन्हा तुमचे प्रश्न उत्तर देईल मी. आयुर्वन फाउंडेशन आमचं ऑरा कन्झर्वेशन पार्क आहे आणि माझा नंबर पण आहे, तो तुम्हाला लिहून घ्यायचा असेल तर लिहून घ्याल. आणि आम्ही एक कम्युनिटी आहे व्हॉट्सॲपची, त्याच्यामध्ये आम्ही अपडेट देत असतो सगळ्या वनस्पतींबद्दल वगैरे. तर त्याचा पण मी तुम्हाला एक QR कोड देणार आहे. त्याचा तुम्ही फोटो जर काढला आणि त्याला जॉईन केलं तर तुम्हाला तोही जॉईन करता येईल. या QR कोडचा तुम्ही फोटो काढून घ्या, म्हणजे कारण की इथे कमी वेळ आहे, त्याच्यानंतर आपल्याला भेटून बोलता येईल सविस्तर. तर आज जो चायनामध्ये पूर्ण वर्ल्ड मार्केटमध्ये चायना सगळ्यात पुढे आहे. साधारण 24% चायनाचं मार्केट आहे पूर्ण वर्ल्डमध्ये आणि भारताचं फक्त 6% आहे. दिवसेंदिवस आपलं आयुर्वेदाची डिमांड वाढते आहे. एक लक्षात घ्या तुम्ही, आयुर्वेदाचा जेवढं भारतामध्ये रॉ मटेरियल होऊ शकतं तेवढं कोणत्याच जगाच्या पाठीवर कोणत्याच देशामध्ये होऊ शकत नाही, कारण की आपली बायोडायव्हर्सिटी. पूर्वांचलामध्ये वेगळ्या वनस्पती होतात, आपल्या राजस्थानमध्ये गोगुळासारख्या वनस्पती होतात, साऊथ इंडियामध्ये वेगळ्या वनस्पती होतात आणि काश्मीर आणि सेंट्रल इंडियामध्ये वेगवेगळ्या वनस्पती आहेत. एवढी बायोडायव्हर्सिटी तुम्हाला पूर्ण जगाच्या पाठीवर कुठेच मिळणार नाही. तरी पण भारत मागे आहे आणि चायना पुढे आहे. याचे दोनच कारणं मला वाटतात, की एक तर सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे चायनीज मेडिसिन पूर्ण वर्ल्डमध्ये तुम्ही कुठेही कोणत्याही देशामध्ये जा, मोठ्या मोठ्या मॉलमध्ये दुकानं असतात चायनीज मेडिसिनचे. छोटेसे 2 दुकान असतात आणि त्यात मेडिसिन मिळतात, पण आयुर्वेदाचे मिळत नाही. कारण की 2 गोष्टी, एक तर सगळ्यात महत्त्वाचं चायनीज लोकांचं चायनीज मेडिसिनवर पूर्ण विश्वास आहे आणि भारतातल्या आपला विश्वास आयुर्वेदावर मुळीच नाही आहे. खूप कमी पर्सेंटेज, अजूनही 2 ते 5% लोक आयुर्वेद वापरतात, बाकी मॅक्झिमम मॉडर्न वापरतात. तर हे एक महत्त्वाचं कारण आहे. आणि दुसरं राजाश्रय. चायनामध्ये राजाश्रय खूप पहिलेपासून होता. आपल्या इथे आत्ता 8-10 वर्ष झाले आहेत आयुष डिपार्टमेंट झालेले आणि त्याच्यामुळे आता राजाश्रय मिळतो आहे. पण हा राजाश्रय मिळून हे सगळं वाढेपर्यंत अजून 8-10 वर्ष जाणार आहेत आणि त्या 8-10 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या रॉ मटेरियल वनस्पती संपणार आहेत. खूप महत्त्वाचं आहे की आपण लागवडच करत नाही आहे, प्लांटेशनच करत नाही आहे, तर आपल्याला हे रॉ मटेरियल मिळणार कुठून? सगळ्यात महत्त्वाचं मदर प्लांट. समजा ॲक्च्युली असं झालं होतं की 10 वर्षापूर्वी मला दशमूळ, एक आयुर्वेदामध्ये दशमूलारिष्ट बनतं, त्याच्यामध्ये 10 प्रकारच्या वनस्पती असतात आणि मला 1-1 एकर 1-1 वनस्पती लावायची होती. त्याच्यासाठी मी सगळ्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या जेवढे पण मोठमोठ्या हे आहेत त्यांच्याकडे मला बी मिळालं नाही. मी इकडनं तिकडनं बी गोळा केलं आणि महत्त्वाचं की हे मदर प्लांट म्हणून लावलं 2016मध्ये आणि आता मला त्याच्या बिया मिळायला लागल्या आणि त्या सीडपासून मी आता मल्टिप्लिकेशन चालू केलेलं आहे. आणि समजा जर गव्हर्नमेंटने विचार केला की मला 100 एकर जर शौनक लावायचं आहे किंवा युरेरिया पिक्टा कृष्णपर्णी वनस्पती लावायची आहे, तर मला बी आणून दाखवा, बी मिळणार नाही. आज ही परिस्थिती आहे, तर आफ्टर 5 वर्षांनी किंवा 10 वर्षांनी काय परिस्थिती असेल याचा तुम्ही विचार करा. गंभीर परिस्थिती आहे
आपल्याला सगळ्यांना प्लांटेशन करावंच लागणार आहे. त्याच्यामुळे आपण याच्यावर पुन्हा बोलतो मी. हे विजन वगैरे आहे, वेळ कमी असल्यामुळे मी पुढे करतो. सगळ्यात महत्त्वाचं सध्या मार्केट वनस्पती असल्या 80% जंगलातून येतं. 400 प्रकारच्या वनस्पती आपल्या याच्यामध्ये वापरल्या जातात. जसं तुम्ही बैद्यनाथ कंपनी तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, तिथे त्या जेवढ्या मोठ्या कंपन्या आहेत डाबर वगैरे सगळ्या, त्यांना साधारण 400 ते 600 प्रकारच्या वनस्पती वापरल्या जातात. आणि हे ठीक आहे, हे आपल्याला वेळ पुढे बोलतो मी. अश्वगंधा, आता मी फोटोग्राफ्स दाखवणार आहेत. अश्वगंधाची हे झाड आहे आणि हे अश्वगंधाचं कल्टिवेशन आहे. अश्वगंधा हे 6 महिन्याचं पीक आहे. सप्टेंबरमध्ये साधारण पेरलं जातं. नीमच ही मंडी आहे, नीमचमध्ये त्या भागामध्ये अश्वगंधा खूप छान मोठ्या प्रमाणात चांगलं येतं. तिकडे ब्रॉडकास्टिंग पद्धतीने त्याचं प्लांटेशन करतात, पण आपल्या इथे त्याला आम्ही जे आहे ते तिफणीनी पेरतो, सोईंग करतो तिफणीनी, कारण की आपल्या इथे कचरा खूप येतो आणि विडिंग जर आलं तर आपल्याला ते कचरा काढणं आणि परवडत नाही. त्याच्यामुळे विडिंग न करून म्हणून आम्ही तिफणीनी पेरल्या गेलेलं आहे. आणि याचं एकदम बारीक मिरची वांग्यासारखं बी असतं आणि ते एकदम वर 2 इंचावर पेरायचं असतं. हा बघा पूर्ण अकोल्याचा प्लॉट आहे. हे अधिकारी आहेत. हा अमरावतीचा प्लॉट. हे आपल्या नागपूरचं कोहीचं प्लॉट आहे. आता याच्यामध्ये कसं असतं, 2-3 गोष्टी असतात की अश्वगंधाचं मूळ वापरलं जातं. ज्या वनस्पतींचं मूळ वापरले जातात त्या वनस्पती तुम्हाला हलक्या जमिनीमध्ये घेणं आवश्यक आहे, पिकवणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे कारण की त्याचं मूळ चांगलं वाढतं आणि ज्याचं हर्वेज म्हणजे वरचे पानं वगैरे जर वापरायची असतील तर ते भारी जमिनीतही करू शकता. त्याच्यामुळे कुहीच्या भागामध्ये हे शेतकरी खूप जास्त मागे लागले होते की आम्हाला लागवड करायचीच आहे. आम्ही नाही म्हटलं होतं, तरी पण त्यांनी लागवड केली. बघा वरचं हर्वेज खूप छान वाढलं आहे आणि मूळ कमी वाढलेलं आहे. पण जिथे हलकी जमीन असते तिथे खूप छान बी येतात. ही माझी सगळ्यात पहिली चूक आहे 20 वर्षापूर्वीची. जेव्हा मला अश्वगंधा शतावरी काहीच माहीत नव्हतं, त्यावेळेस मी अश्वगंधाचं बी आणलं आणि गादी वाफ्यात मिरची आणि वांग्यासारखं रोप तयार केलं आणि प्लांटेशन केलं दूर. त्याच्यामुळे त्याचं सोटमूळ असतं ते वाकडं होतं आणि मेन सोटमूळ वाढत नाही, त्याच्यामुळे ते उत्पन्न येत नाही. हे पूर्ण काढून फेकावं लागलं मला. हे अश्वगंधाची मुळं. आता याच्यामध्ये पुष्कळशा गोष्टी अशा होतात की शेतकऱ्याला वाटतं की जास्त दिवस ठेवलं तर अश्वगंधाच्या मुळाचं वजन वाढेल, पण तसं होत नाही. अश्वगंधाचं जर वनस्पती आपण जास्त दिवस जर जमिनीमध्ये ठेवलं तर त्याला फायबर येतं, तो असा तुटत नाही. तुटला नाही तर त्याचा रेट कमी होतो, त्याचे गुणधर्म कमी होतात. आणि यांनी तेच केलं, 1-2 महिने जास्त ठेवलं. त्याच्यामुळे बघा मागचं पूर्ण अश्वगंधा वाळून गेलं आहे आणि मूळ खूप जास्त वाढलं, तर त्याच्यामुळे याचं उत्पन्न फायदा होत नाही याचा. त्याच्यामुळे वेळेत काढायला पाहिजे. हे अश्वगंधा साधारण या साईजचं अश्वगंधा पाहिजे आपल्याला, पटकन तुटतं. पुष्कळ वेळा असं होतं अश्वगंधाच्या वरचा जो भाग असतो तो जर थोडा ठेवला तर वजन वाढून जाईल, या हिशोबाने बरेच जण ते ठेवतात, पण तसं नाही होत. त्यांनी माल रिजेक्ट होतो. आमच्याकडे माल आल्यानंतर आम्ही पूर्ण त्याला साफ करतो आणि मग त्याचं पावडर किंवा हे अश्वगंधाचं बी आहे, पेरणी करायची असते याची. मिरची वांग्यासारखंच बी दिसतं. तुळस, कृष्ण तुळस. हे कृष्ण तुळशीचं लागवड आहे. आपला जो पहिला भाग आहे हे असं आपण कटिंग केलेली आहे तुळशीची. आता बघा इकडचा जो भाग आहे सुरुवातीचा तो आपण 15 दिवसापूर्वी तोडलेला आहे आणि पहिला जो आत्ता जस्ट तोडलेला आहे आणि आधीचा जो आहे 20-25 दिवसापूर्वी तोडलेला आहे. त्याला छोटे छोटे पानं पण आलेले आहेत आणि वर्षभराचं हे पीक आहे तुळशीचं. पुणेवाले आपण आले आहात तर मी त्याचा फोटो दाखवतो. तर हे 1 वर्षाचं पीक आहे आणि 1 वर्षामध्ये 3 ते 5 कटिंग होतात आणि याचं पंचांगही वापरलं जातं आणि पानंही वापरलं जातं, रिक्वायरमेंट जशी कंपनीची असेल तशी. हे बघा तुळशीमध्ये आपण चना पेरलेला आहे. असे वेगवेगळ्या वनस्पती आपण इंटरक्रॉपिंग करू शकतो वेगवेगळ्या याच्यामध्ये. चना पण चांगला होतो. आणि काही जुने फोटो पण आहेत माझ्याकडे, ज्याच्यामध्ये हा आमचा वडोद्याचा एक प्लॉट आहे भंडारा रोडवरचा. त्याच्यामध्ये जंगटे सर आलेले आहेत, ते माझ्या फील्डवर आले होते तेव्हाचा फोटो आहे. जंगटे सरांनी आम्हाला खूप हेल्प केली होती मेडिसिनल प्लांट्सचं. सगळ्यांना ग्रुप तयार करणे
महाराष्ट्रामध्ये आणि तो खूप चांगला अजूनही काम करतो आहे. हे फोटो, ही पूर्ण कृष्ण तुळस. याच्यामध्ये 3 ते 4 प्रकारच्या तुळशी आहेत. कपूर तुळस, लवंग तुळस, नीम तुळस, काळी तुळस आणि राम तुळस. आमच्या औरा पार्कला साधारण 8 प्रकारच्या तुळशी आम्ही लावलेल्या आहेत. त्या पण तुम्हाला बघायला येतील. ही नीम तुळस आहे, ही कपूर तुळस आहे आणि अक्कलकडा, कपूर तुळस, लवंग तुळस हे सगळे आपण प्लॉट घेतले. अक्कलकड्याचं पण चांगलं उत्पन्न येतं. हे साधारण हा इकॉनॉमिक्सचा पार्ट आपण नंतर बघू, कारण की फोटो भरपूर आहेत, प्रत्यक्ष भेटता येईल आपल्याला. वेखंड, ॲकोरस कॅलेमस, भंडाऱ्याकडे ज्याची शेती असेल त्यांनी ॲकोरस कॅलेमस म्हणजे वेखंड, येखंड म्हणतो आपण, बाळगोटीमध्ये वापरलं जातं. भूकवर्धक, कफनाशक आणि बुद्धिवर्धक आहे. याचे आपण पऱ्हे तयार करतो, त्याच पद्धतीने याचे पऱ्हे तयार करायचे आहेत. हे पऱ्हे तयार केलेले आहेत. मधला जो आहे तो पऱ्हे तयार झाले आहेत आणि बाजूला त्याचं सगळे कटिंग्स टाकलेले आहेत आणि साधारण महिनाभरामध्ये हे पऱ्हे तयार होतात. साधारण हातभराचं झाल्यानंतर त्याला आपण जसं धान लागवड करतो तर त्या पद्धतीने लागवड करायची. हे छोटे 2-2 इंचाचे तुकडे आहेत. त्याला हे फुटल्यानंतर 6 इंच झाल्यानंतर त्याचं लागवड करायचं आहे. हे बघा, हे आत्ताचंच शेतकरी आहेत. हे सेम धानाचं लागवड करतो तशी, फक्त आम्ही लाईनीमध्ये केलेलं आहे. वरंबे केले आहेत. वरंबे याच्यासाठी की जेव्हा याचं मूळ वाढतं आणि हे पॅरलल जातं, जमिनीमध्ये खोल जात नाही, पॅरलल जातं, त्याच्यामुळे हे सोपं जातं काढायला, हार्वेस्टिंग करायला. त्याच्यामुळे आम्ही याच्यावर घेतल्या बेड्सवर आणि याला पाणी भरपूर पाहिजे, जसं धानाला असतं त्याच पद्धतीचं. हे आमचे साकोलीचे शेतकरी आहे. साधारण 5-6 एकरमध्ये इथे लागवड आहे. त्याला मल्चिंग पण केलं तर फार चांगलं होतं. मल्चिंगचा फायदे तुम्हाला माहिती आहे, पाणी इव्हॅपोरेट होत नाही, खतं तयार म्हणजे नॅचरल बॅक्टेरियाज तयार होतात, गांडूळ तयार होतात, म्हणून आम्ही मल्चिंग तयार करतो. हे डायरेक्ट आपण धान जसं लागवड केली होती त्या पद्धतीने पण लागवड करता येते. आणि ही आपली जवळपास तयार झालेलं पीक 7 ते 8 महिन्याचं पीक होतं, तयार होतं 8 महिन्यामध्ये आणि त्याच्यानंतर त्याचं काढणी करायची असते. पूर्ण दाट होऊन जातं, आपल्याला चालायलाही अवघड जातं. हे बघा, एक छोटासा तुकडा लावला होता जो मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवला होता, तो साधारण 8 फुटापर्यंत वाढलेला आम्ही बघितलेला आहे. त्याच्यानंतर त्याचं काढायचं. हे बघा, हे छोटे छोटे कंद आहेत. या कंदांना वेगळं करायचं, पानांना वेगळं करायचं, त्याला धुवायचं. त्याच्यानंतर त्याला थोडंसं पॉलिश करायचं असतं आणि मग धुवून घेतल्यानंतर असं वाळवायचं, त्याचे तुकडे करायचे. हे बघा, त्याचा हात कमरेपर्यंत आलेला आहे. हे त्याचे छोटे छोटे तुकडे, हे पॉलिश केल्यानंतरचं. आणि इकॉनॉमिक्स त्याचं खूप चांगलं आहे. साधारण टोटल ॲक्च्युली पहिल्यांदाच तुम्हाला त्याचं प्लांटिंग मटेरियल घ्यायचं आहे. पुढच्या वर्षीपासून तुम्हाला प्लांटिंग मटेरियल घ्यायची गरज नाही. आणि त्याच्यानंतर शतावरीचं मूळ वापरले जातात. गाईच्या दुधासाठी पण याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. नंतर शतावरी कल्प आफ्टर डिलिव्हरी त्याचं लॅक्टेशन वाढण्यासाठी दिला जाते. आणि शतावरी खूप महत्त्वाचं आहे आयुर्वेदामध्ये. हे शतावरीचं पूर्ण प्लांटिंग मटेरियल आमच्या नर्सरीमध्ये हे शेतकऱ्याकडे चाललेलं आहे. हे लागवड केली, त्याला तुम्ही सपोर्ट दिला तरी चालतो. आणि अशा ठिकाणी लावा की जिथे तुम्हाला महत्त्वाची जमीन नाही, धुऱ्यावर लावू शकता, पडीत जमिनीमध्ये लावू शकता. आणि हे असं काढायचं असतं. साधारण 1.5 ते 2.25 वर्षाचं क्रॉप आहे. 1.5 वर्षात काढलं तरी चालतं. काढल्यानंतर हे असं दिसेल तुम्हाला. आणि काढून झाल्यावर त्याला धुवायचं आहे. पूर्ण स्वच्छ धुतल्यानंतर तुम्हाला त्याच्यातले मोठे मोठे जे पुढे हे आहेत रूट्स, ते काढून घ्यायचे, वेगळे सेपरेट करायचे. आणि जे छोटे आहेत त्याच्यापासून तुम्हाला, जसा हा एक काढला आहे त्याच्यातून तुम्हाला रोप तयार होतं. म्हणजे तुम्हाला प्लांटेशन, बिया टाकणे वगैरे म्हणजे रोपं तयार करण्याची गरज पडत नाही. आणि याला लागेच लागवड करायची. हे आमच्या नर्सरीत आहे, सिव्हिल लाईन्सच्या. तिथून अडुळसा समोर जे गाडीजवळ आहे ते अडुळसा आहे आणि शतावरी. अशी आम्ही 50-100चे रोपं तयार करतो आणि ट्रान्सपोर्टेशनसाठी फायदा होतो. हे त्याच्या बिया आहेत करतात. आणि हे त्याच्या बिया आहेत बघा. आत्ता बिया आलेल्या आहेत. आत्ता तर त्यांच्याकडे शतावरीचं रोपं शोसाठी म्हणून बरेच जणांनी लावलेले आहेत. हिरवे बिया असतात आणि लाल बिया असतात. या पक्षी खातात आणि जिकडे विष्ठा करतील तिथे शतावरी येतं. हे वाळलेलं शतावरीचं मूळ आहे. हे बिया आहेत. शतावरीचं खूप चांगलं इकॉनॉमिक्स आहे. फक्त तुम्हाला वेटिंग पिरियड भरपूर आहे.
अडुळसा काहीच करायचं नाही आहे, एकदा लावल्यानंतर परमनंट पेरिनियल आहे, ते तुम्हाला लागवड करून ठेवता येते. हे अडुळसा आहे. अडुळसा एकदा लावल्यानंतर हा बघा अडुळशाचं सगळं रोपं तयार आहेत. हा पूर्ण नर्सरी आहे आमची. हे आमची धुऱ्यावर लावलेल्या वनस्पती आहेत. धुऱ्यावर लावून ठेवायच्या, फक्त त्याचं पंचांग कापत जायचं आणि त्याचं सावलीत वाळवायचं आणि ते विकू शकता. घरी पण लावू शकता तुम्ही. अडुळसा सिरप आणता, 90 रुपयाची बॉटल असते, 1 महिन्यामध्ये संपते. त्याच्यापेक्षा एक झाड 50 रुपयाचं घ्या, तुम्हाला आयुष्यभर पुरेल. शेजारी बाजारी पण वापरू शकते. खोकला कफ जर असेल तर तुम्ही ते त्याचा काढा करून घेऊ शकता. इतकं छान अडुळसा आहे आणि पिंपल्स कमी होतात. ब्लड प्रेशरसाठी खूप चांगलं आहे. उपयोग तर भरपूर आहेत. घरी एकच झाड लावलं तरी बघा केवढं वाढलेलं आहे. पॉलिथिनमध्ये तयार करून घेऊ शकता. गुळवेल सगळ्यांना माहीत आहे, गिलोय 50 रोगांसाठी कामात आहे. गिलोय म्हणून रामदेव बाबा सांगतात. अँटी कॅन्सरस आहे आणि गुळवेल हे सगळ्यांच्या घरी असणं आवश्यक आहे. गुळवेलचा वेल एकदा लावला की तो परमनंट होतो आणि त्याला कटिंगपासून लावू शकता, बियांपासून लावू शकता किंवा 5 फुटाचे तुकडे करायचे आणि डायरेक्ट झाडावर पावसाळ्यात फेकून द्यायचे. त्याला फुटवे येतात आणि गुळवेल आपला वाढू शकतो. हा गुळवेल बघा झाडाला सोडून दिला आम्ही आणि पूर्ण गुळवेल वाढलेला आहे. आणि आपल्या धुऱ्यावर सोडायचं आहे. आपल्याला काही स्पेशल त्याच्यासाठी काम करायचं नाही, स्पेशल कल्टिवेशन करायचं नाही. हा आपल्याला एकदा लावला की तुम्हाला आफ्टर म्हणजे 2-2 वर्षांनी तुम्ही त्याची कटिंग करून घेऊ शकता, पुन्हा त्याचा तोडू शकता आणि हा साईड इन्कम तुम्हाला चांगला होऊ शकतो. गुळवेलच्या बिया या परिपक्व झाल्या की लाल झाल्या की तोडून घ्यायच्या. ह्या बघा या बिया आहे. आत्ता बिया आलेल्या आहेत, फुलवर आलेल्या आहे, पण 15 दिवसामध्ये पिकतील. थोडंसं लक्ष ठेवलं तरी तुम्हाला गुळवेल तुमच्या घरच्या घरी लावता येईल. गुळवेलचा हे पानं आहेत, हे मधली जी लांब ती दंटल आहे आणि हे छोटे वाळलेले तुकडे आहेत. याचा सगळ्याचा उपयोग करू शकता तुम्ही ॲज अ मेडिसिन म्हणून, औषध म्हणून. 1-2 इंचाचा तुकडा तुम्ही वापरू शकता त्याच्यासाठी. हे असे वाळवून जरी ठेवले तरी तुम्ही त्याचा काढा घेतला तर ताप कमी होतो. बऱ्याच फायद्यासाठी. स्टिविया शुगरला पर्याय म्हणून आहे. स्टिविया मंडूकपर्णी ब्राह्मी. आपण ब्राह्मी 2 प्रकारचे आहेत, एक मंडूकपर्णी ब्राह्मी, एक जलब्राह्मी. मंडूकपर्णी ब्राह्मीला मॉइश्चर पाहिजे आणि जलब्राह्मीला पाणी पाहिजे. आपण आधी मंडूकपर्णी ब्राह्मी बघू. ही ग्रास्पिंग पॉवर वाढवते आणि जलब्राह्मी ही आकलनशक्ती वाढवते, मेमरी वाढवते. हे बघा हे आपण शेडनेटमध्ये पण घेतलेलं आहे. हे शेडनेटमध्ये आत्ता लावलेलं आहे आपण रोप आणि त्याच्यानंतर 1.5 महिन्यामध्ये एवढं दाट होऊन जातं ते. याला आपण ड्रीप दिलं होतं आणि हे बघा छान वाढतं याच्यामध्ये. इकडे उजव्या बाजूला जलब्राह्मी आहे आणि डाव्या बाजूला मंडूकपर्णी ब्राह्मी आहे. आणि एकदा लावली ब्राह्मी की ही तुम्हाला बरेच वर्ष पुरू शकते. याचा फक्त लावल्यानंतर पानं तोडायचे, पानं तोडत जायचे फक्त. हे बघा हे पानं आपण याच्यामध्ये गमेल्यामध्ये घेतले आणि गमेल्या घेतल्यानंतर त्याला वाळवून घ्यायचं. आम्ही त्या बचत गटाकडून ओलच घेत होतो आणि मग आम्ही वाळवत होतो त्याला. हा बघा हे ड्रायर खूप आवश्यक आहे. जर ड्रायर असेल तर खूप चांगलं होतं, म्हणजे त्याचं हायजीन मेंटेन होतं. त्याच्यासाठी आपल्याला ड्रायर असणं आवश्यक आहे. हे बघा पूर्ण ड्रायरमध्ये वाळवतो आहे आपण. तुम्ही डायरेक्ट उन्हामध्ये लावू शकता. तुळस हे कॉम्बिनेशन आहे, तुळस मंडूकपर्णी वगैरे. ही वाळलेली मंडूकपर्णी अशी मार्केटमध्ये तुम्हाला ब्राह्मी मिळणार नाही. खूप काळी वगैरे झालेली असेल, माती असेल, कारण की सगळी बंगालमधून येते आणि विथ सॉईल येते. त्याच्यामुळे कल्टिवेशन केलेलं चांगलं राहील. जलब्राह्मी तुम्ही उन्हामध्ये लावू शकता. इकडची जो पांढरा भाग दिसतोय तो आम्ही काढलेली आहे आणि आतली जी आहे पुन्हा जलब्राह्मी लागवड करत आहे. लागवड करतोय. त्याच्यानंतर हे शेडनेटमध्ये लावलेली आहे. हे बघा पूर्ण तयार झालेली ब्राह्मी. फक्त याला तोडायचं आहे आणि मग पाणी चालू ठेवायचं आहे, खत द्यायचं आहे, विडिंग करायचं आहे, कचरा काढत राहायचा, गांडूळ खत टाका किंवा आपलं
कंपोस्ट टाकू शकता. केमिकल आम्ही याच्यात कधीच वापरलेलं नाही आणि गरजही नाही वापरायची. हा बघा पूर्ण प्लॉट आहे. हे वाळलेली जलब्राह्मी अशी पण तुम्हाला मार्केटमध्ये मिळणार नाही. कवच बीज खाजकुजलीचा प्रकार, पण ही खाजवत नाही. खाजकुजली सगळ्यांनी पाहिलेली आहे शेताच्या दोऱ्यावर, पण ती खूप खाजवते. ही न खाजवणारी आहे. याची कुयरीचं ॲल्डोपिन बनतं. एल्डोपा नावाचं एक एक्स्ट्रॅक्ट काढलं जातं आणि याचं बियांचा वापर होतो. या बिया आहेत. कोणत्याही धुऱ्यावरच्या झाडांवर तुम्ही हे टाकू शकता. खाली बिया लावून टाकायच्या पावसाळ्यामध्ये आणि ते वाढत जातं वरपर्यंत. आणि फक्त आता बस पुढच्या महिन्यामध्ये त्याला बिया शेंगा तोडायला येतील. शेंगा तोडल्यानंतर त्याचा काही नंतर झाड काही खराब होत नाही. आपण ज्या वृक्षावर सोडू ते झाड खराब नाही होणार. हे बघा या कुयऱ्या आहेत. याला आपण म्हणजे कुयरी म्हणतो आपण. झाड बघा केवढं भरून गेलेलं आहे. घरी पण लावू शकता. दिसायला खूप सुंदर असते. याचे कोवळ्या शेंगा असते तेव्हा त्यांची भाजी पण करतात आणि आयर्न पण भरपूर आहे त्याच्यामध्ये. चंद्रशूर 3 महिन्याचा क्रॉप आहे फक्त. डेअरी ज्यांची आहे, गाई म्हशी आहेत, त्यांनी जर चंद्रशूर लावलं तर हे चंद्रशूरचं झाड आहे. आळीव म्हणतो आपण त्याला, ज्याचं खीर बनवतात. आणि ती खीर आळीव आफ्टर डिलिव्हरी याचा खूप छान उपयोग होतो. आळीवाचे लाडू बनतात आणि डिलिव्हरीनंतर लॅक्टेशनसाठी याचा वापर करतात आणि गाई म्हशींना पण दुधासाठी म्हणून दिल्या जाते. हे बघा याला बिया आलेल्या आहेत. या फक्त 3 महिन्यामध्ये एकदम मोहरीसारख्या बारीक बारीक लाल रंगाच्या बिया असतात आणि या बिया तुम्हाला गोळा करायच्या आहेत. आमच्या इथे औरा कन्झर्वेशन पार्कला सगळे एज्युकेशन टूरसाठी येतात. त्यातला हा फोटो. सर्पगंधा खूप महत्त्वाची वनस्पती. रॉयल फिया सर्पेंटिना याची प्रचंड प्रमाणामध्ये डिमांड आहे. सर्पगंधा मी मगाशी एक हे सांगायचं राहिलं. हा बघा हा सर्पगंधाचा प्लॉट आहे. म्हणजे जेव्हा आपण औषधी वनस्पतीची लागवड चालू करतो तेव्हा स्पीशीज कोणती आपण लावणार आहे ते लक्षात घ्यायला पाहिजे आणि कोणता अंग विकल्या जाणार आहे म्हणजे झाडाचं. जसं एक एक्झाम्पल अश्वगंधा एकाने लावलं होतं. 6 महिने छानपैकी पेरलं त्याला आणि 6 महिन्यांनी काढलं. त्याचा फोन आला की मी अश्वगंधा काढलेला आहे, मी तुमच्याकडे घेऊन येतो विकायला. त्याच्या आधी माझी कधी भेट झाली नव्हती, पण कुठून तरी बी मिळालं होतं त्याला. तो घेऊन आला माझ्याकडे. तर घेऊन आल्यानंतर मला कळलं की त्यांनी फक्त वरच्या पानं माझ्याकडे घेऊन आला. म्हणे हेच अश्वगंधा आहे म्हणे. म्हटलं मूळ कुठे? मूळ तुम्ही बखर नांगर करून टाकलं म्हणे. कारण त्याला माहीतच नव्हतं की कोणतं अंग विकलं जातं. कारण की हा सगळ्यांना विषय नवीन आहे, त्याच्यामुळे माहीतच नाही. म्हणून सगळ्यात महत्त्वाचा कोणतं अंग विकल्या जातं, कोणतं पंचांग विकलं जातं, की मूळ विकलं जातं, की पानं विकले जातात, हे आधी माहीत करून घेणं आवश्यक आहे आणि मगच त्याची लागवड करायची आहे. त्याच्यानंतर दुसरं सर्पगंधामध्ये रॉयल फिया सर्पेंटिना आणि रॉयल फिया टेट्राफायला नावाचे 2 वनस्पती आहेत. सर्पगंधा ही खूप कमी झालेली आहे, त्याच्यामुळे त्याचं बी महाग आहे. रॉयल फिया टेट्राफायला ही जंगलामध्ये पण मिळते. त्याच्या बिया गोळा केल्या जातात आणि ते सर्पगंधाच्या नावाने विकल्या जातात. आणि त्याच्यामुळे एका यवतमाळच्या शेतकऱ्यांनी 2 वर्षाचं पीक घेतलं. खूप लक्ष दिलं, खूप पाणी दिलं, खर्च केला आणि त्याच्यानंतर ते मुळं घेऊन आल्यानंतर लक्षात आलं की ती खरी सर्पगंधा नाहीच आहे. रॉयल फिया सर्पेंटिना आहे, टेट्राफायला लावली. तर आपल्याला जाणकार जे आहे त्याच्यामध्ये तज्ज्ञ त्यांच्याकडून त्या बिया घेणं आवश्यक आहे किंवा त्यांच्याकडून आधी मार्गदर्शन घेऊन मगच लागवडीमध्ये आपल्याला एंट्री करायला पाहिजे. सर्पगंधाच्या मुळ्या विकल्या जातात आणि ब्लड प्रेशरचे जेवढे औषध आहेत त्याच्यामध्ये याचा वापर केला जातो. एक उदाहरण म्हणून जस्ट सांगतो. मॉडर्नमध्ये रॉयल फिया सर्पेंटिना खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापरलं गेलं आणि पर्टिक्युलरली ब्लड प्रेशरसाठी. पण त्याचा साईड इफेक्ट दिसला. आयुर्वेदामध्ये पण खूप हजारो वर्षांपासून झोप येण्यासाठी म्हणून सर्पगंधाचं मूळ वापरलं जातं. आयुर्वेदामध्ये पूर्ण मूळ वापरलं जातं, त्याचं वेगळे घटक केला जात नाही. मॉडर्नमध्ये त्यांनी फक्त रॉयल सर्पेंटाईन सेपरेट केलं आणि त्याचा यूज केला ब्लड प्रेशरसाठी. पण खूप लोकांना सुसायडल टेंडन्सी वाढली, खूप लोकांनी आत्महत्या केली आणि त्याच्यानंतर त्यांना लक्षात आलं की हे याच्यामुळे होत आहे आणि मग त्यांनी त्याच्यावर बॅन केलेलं आहे. तर याचा अडुळसा कफ सिरपसाठी हजारो वर्षापासून वापरतो आहे. पण तुम्ही मॉडर्नचा जर विचार केला तर 10 वर्षापूर्वी जी गोळी आहे ती तुम्हाला अजून 5 वर्षांनी मिळेल का? नाही मिळत. कारण की त्याचे वेगवेगळे साईड इफेक्ट दिसत असतात आणि नवीन त्याच्यावर पण म्हणूनच आपलं आयुर्वेद जे आहे ते शाश्वत आहे.
5,000 वर्षापूर्वी अडुळसा खोकल्यासाठी सांगितलं आहे, सर्पगंधा अश्वगंधा ज्याच्यासाठी सांगितलं आहे तेच आजही उपयोग आहे. त्याच्यामुळे आपल्याला आपल्या आयुर्वेदावर विश्वास ठेवणं आवश्यक आहे. ह्याचं सर्पगंधाचं हे जे आहे आपण हे करतो रोपं तयार करतो, तर बियांपासून पण रोपं तयार करू शकतो आणि मुळांपासून पण रोपं तयार करू शकतो. हे बघा त्याचे मुळं आहेत, याचे तुकडे करायचे असतात वाळून, हेच विकलं जातं वाळवल्यानंतर. आणि साधारण सर्पगंधाचं उत्पन्न खूप चांगलं आहे. साधारण आज 600 ते 700 रुपये किलो भाव आहे, 400पासून तर 700 रुपयापर्यंत, आणि चांगलं उत्पन्न आहे. पाषाणभेद माईनमूळ म्हणतो आपण याला, कोलियस फोर्सकोली, याचं मूळ वापरलं जातं. अँटी कॅन्सर म्हणून याचा उपयोग केला जातो. आणि कोल्हापूरच्या भागामध्ये याच्या माईनमुळाचं लोणचं पण केलं जातं आणि हे अँटी कॅन्सर म्हणून याचा वापर होतो. हे आपलं याच्यासारखं दिसतं, गाजरासारखं लालसर, म्हणून याला म्हणजे याचं तुम्हाला ओळख होईल. आणि याचं कापलं जातं, याचं कापून याला वाळवतो आम्ही, आणि हे याचं प्लांटिंग मटेरियल म्हणून याचे कटिंगच वापर केले जातात. हे छोटं कटिंग आहे आपलं रोप तयार करण्यासाठी. हे बघा, हे कटिंगच लावले आहेत आम्ही सरी वरंब्यावर, आणि हे वरंबे तयार झालेले आहेत. हे पूर्ण लागवड झालेली आहे. खूप सुंदर पीक वाढतं आहे. हे 6 ते 8 महिन्याचं पीक आहे. हे कटिंग तयार होतं. आता एक झाड जर लावलं तुम्ही तर याच्यापासून साधारण 20 कटिंग तुमचे तयार होऊ शकतात, म्हणजे 20 रोपं तयार होऊ शकतील. पहिल्या वर्षी तुम्हाला कटिंग घ्यायची गरज आहे, त्याच्यानंतर तुम्हाला कटिंग घ्यायची गरज नाही आहे. काही लोकांनी सरीवरंब्यावर नाही लावलं, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झाला, कारण की याला पाणी खूप जास्त नको, पण वाहतं पाणी पाहिजे. हे आपण मल्चिंग केलेलं आहे. सिट्रोनेला, सिट्रोनेला पामारोशा, लेमन ग्रास याचं आपण डिस्टिलेशन प्लांट लावलं तर एक चांगलं उत्पन्नाचं साधन होऊ शकतं. पण याला तुम्हाला जमीन खडकाळ कमी पाण्याची असले तरी चालू शकते, खूप पाणी असणं आवश्यक नाही. एकदम दगडी जरी जमीन असेल तुम्हाला तरी पण त्याच्यामध्ये खूप छान उत्पन्न येऊ शकतं. इथे आपण आता 20 एकरमध्ये नागपूरच्या जवळ लावलेलं आहे. हे डिस्टिलेशन प्लांट आहे. हा पूर्ण साधारण 3 ते 4 लाखापर्यंत होऊन जातो. अतुल, हा डिस्टिलेशन प्लांट आहे. मी तुम्हाला औरा कन्झर्वेशन पार्कचे पण काही फोटोग्राफ दाखवणार आहे. इथे वेळ कमी असल्यामुळे मी सगळं काही कल्टिवेशन किंवा खूप इकॉनॉमिकमध्ये गेलेलो नाही आहे. पण मेडिसिनल प्लांट्स कल्टिवेशन जे 6 महिने 1 वर्ष 1.5 वर्षाचं तर लावायलाच पाहिजे. पण मी जसं तुम्हाला म्हटलं की लाँग टर्म पण लावायला पाहिजे. ज्यांच्याकडे जमिनी आहेत, शेतं आहेत मोठ्या प्रमाणात, आता त्यांनी 10 एकर जर असेल तर 2 एकर तरी जंगल तयार करावं असं मी आवाहन करतो इथल्या काही शेतकऱ्यांना. आणि ॲज अ मदर प्लांट म्हणून तरी तुम्ही याचं लागवड करणं आवश्यक आहे. ते दुसरं घ्याल, दुसरं जे हे आहे ते औरा कन्झर्वेशन पार्क म्हणून आम्ही एक इथे 40 किलोमीटरवर आहे. तर इथे 800 प्रकारच्या वनस्पती लागलेल्या आहेत. इथे आम्ही रेग्युलर वर्कशॉप्स घेतो. मेडिसिनल प्लांट्सचं कल्टिवेशन आहे, ऑर्गॅनिक फार्मिंगचं कल्टिवेशन आहे, बर्ड वॉचिंग आहे, आयुर्वेदाचे रसशास्त्र वगैरे जे आहेत, औषधीकरण ते आहे. सगळ्यात महत्त्वाचं च्यवनप्राश घरच्या घरी कसं बनवायचं ते वर्कशॉप्स घेतो. असे वेगवेगळे वर्कशॉप्स असतात आमच्याकडे. इथे बॉटनी, आयुर्वेद, फार्मसी, होमिओपॅथी सगळे प्रकारचे व्हिजिट करतात, किंवा ज्यांना मेडिसिनल प्लांट्समध्ये इंटरेस्ट आहे ते सगळेजणं. आणि आम्ही प्रत्येक झाडाबद्दल माहिती तिथे असते, गायडेड टूर असतो. खूप इंटरेस्टिंग माहिती आहे जी आपण कधी ऐकलेली नाही, अशा वनस्पतींची आम्ही इथले नागपुरातले, विदर्भातले किंवा बाहेरूनही पुणे गोव्यावरून सगळे डॉक्टर्स लोक पण येतात इथे. इलेक्ट्रो होमिओपॅथीचे काही स्टुडंट्स आहेत, त्याच्यानंतर ऑर्गॅनिक फार्मिंगचं काही स्टुडंट्स आहेत. हे असे आहेत सगळे. इंडिगोफेरा टिंक्टोरिया नॅचरल डाय प्रॉपर्टी जी वनस्पती आहे ते पण आम्ही कल्टिवेशन करतो. तर इथे तुम्ही व्हिजिट करू शकता. 1 डे एज्युकेशनल पिकनिक असते, ब्रेकफास्ट, लंच आणि पूर्ण दिवसभर गायडेड टूर. मुक्कामाची पण सोय आहे. सिनियर सिटीजन पण येतात इथे, इंटरेस्ट ज्यांना म्हणजे भिशी वगैरे, आणि पण 2-3 तास पूर्ण औषधी वनस्पतीची माहिती करून घेतात. आणि मग तिथे बाकीच्याही गेम्स वगैरे पण आहेत. खालचे सगळे CCF वगैरे आहेत पूर्ण फॉरेस्ट डिपार्टमेंटचे. वरचे इटनकर सर आहेत आपल्या युनिव्हर्सिटीचे.
आपली सगळी व्यवस्था आहे तिथे, जेवण वगैरे सगळं. आता शाळा पण यायला लागल्या आहेत, सेंट्रल पॉईंट स्कूल आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे लहान मुलं आहेत त्यांचे जे प्रश्न असतात त्यांचे उत्तर द्यायला खूप मजा येतात. कारण की त्यांचे इतके वेगळे प्रश्न असतात की कधी कधी मलाही उत्तर द्यायला अवघड जातं, की असेच काही त्यांनी अभ्यास करून आलेला असतो. शेतातल्या शेतात पीएच कसा चेक करायचा ते चालू आहे. आमचे बऱ्याच कॉलेजेसची MOU आहेत. कोणत्या वनस्पतींवर कामं झालेले नाही आहेत ते आम्ही काम करायला बऱ्याच स्टुडंटला दिलेलं आहे. त्याच्यानंतर NMPP बरोबर पण एक छोटासा प्रोजेक्ट होता. आमच्या जवळचं बाजारगावला तलाव आहे, तिथूनच जवळ. आणि हे आमचं कॉटेज आहे, खाली जे दिसतं आहे तुम्हाला, खालून दोन्ही, खालचे दोन्ही, हे सगळे स्टुडंट्स. देवपुजारी सर आता आयुषमध्ये आहेत. सगळ्या न्यूजपेपरनी पण कव्हर केलेलं आहे. तुम्हाला काही वाटलं मेडिसिनल प्लांट्सबद्दल आपण याच्यानंतरही चर्चा करू. आणि माझा नंबर तुम्ही लिहिलेलाच आहे, 8087009122. त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि ॲग्रो विजननी मला इथे बोलवल्याबद्दल त्यांचं मी धन्यवाद म्हणतो त्यांना. आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. धन्यवाद. पुनर्नवा ॲक्च्युली कल्टिवेशन होत नाही, कारण की ते नॅचरल भरपूर अवेलेबल आहे. आता कसं तुम्हाला पुनर्नवा हा नॅचरल होता, भृंगराज हा नॅचरल आपल्याला मिळत होता, म्हणजे माका. कारण की कापसाच्या शेतीमध्ये हे रेग्युलर आम्ही कलेक्शन करत होतो, म्हणजे बिफोर 5 इयर्स आम्ही बचत गटाकडून गोळा करून घेत होतो. पण आता प्रॉब्लेम असा झाला की सगळेजण विडीसाईड मारतात आहे. कापूस यायचं असेल तर आधी विडीसाईड मारतात. त्याच्यामुळे पुष्कळशा वनस्पती नष्ट झालेल्या आहेत. आज भृंगराज आपल्याला मिळत नाही. केस काळे करण्यासाठी जो तेलांसाठी वापरतात, महाभृंगराज तेल जे म्हणतात, तो भृंगराज एक 5 वर्षापूर्वी जो नॅचरल मिळत होता आज मिळत नाही आहे. अशा कितीतरी वनस्पती. पुनर्नवा ही वनस्पती किडनीसाठी खूप चांगली आहे, म्हणजे 100% चांगली होणार तुमचं. पण प्रॉब्लेम आहे, मिळत नाही. पण जंगलामध्ये भरपूर मिळतं. जर त्याचं कल्टिवेशन करायचं, त्याच्यात 3 प्रकार आहेत. निळ्या रंगाचं, जांभळ्या रंगाचं जे पुनर्नवा आहे ते तुम्हाला त्याचं कल्टिवेशन करू शकता. कटिंगपासून त्याचं मल्टिप्लिकेशन होतं आणि त्याची नर्सरी तयार करून घ्यायची आणि मग लागवड करायची. पुनर्नवाचं पंचांगही वापरलं जातं, मुळंही वापरलं जातं. ब्राह्मी झाला. पुनर्नवा हा वीड होतो आपल्याकडे, पण आता वीड पण संपत चालले ना विडीसाईडमुळे. त्याच्यामुळे या वनस्पती पण संपत चालल्या. काय औषधी वनस्पतींचं मार्केट प्रचंड आहे, म्हणजे वर्ल्ड वाईड मार्केट आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की छोट्या शेतकऱ्यांनी जर छोट्या प्रमाणात जर लावलं तर कंपन्या घेत नाहीत विकत, त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये लागत असतं. तर त्याच्यामुळे त्यांनी एकत्र येऊन जर ग्रुपनी शेती केली तर प्रचंड प्रमाणामध्ये डिमांड आहे. साधारण बचत गटांनी समजा एका गावामध्ये एखादी वनस्पती मोठ्या प्रमाणात लावली तर 100% त्याला कंपन्या विकत घ्यायला तयार आहेत, ॲग्रीमेंट करायला तयार आहेत. अजून FPO नाही आहे इथे, माझ्या माहितीत तरी नाही आहे. गरज आहे, काही हरकत करता येईल आपल्याला. कारण की कंपन्यांना मोठ्या प्रमाणात पाहिजे. काही साऊथ इंडियामध्ये जसं मी तुम्हाला कोलियस दाखवलं, ते प्रचंड प्रमाणामध्ये लागवड होते तिकडे साऊथमध्ये. पण आपल्या इथे नाही आहे तेवढं, कारण की इथे विकत घेणारे कमी आहेत. जंगटे सरांनी खूप प्रयत्न केले होते आणि ते बऱ्यापैकी त्याचा फायदा होतो आहे. आता बऱ्याच कंपन्या पुढे येऊन बायबॅक करायला तयार झालेल्या आहेत. सर, सिट्रोनोला शेतीबद्दल थोडीशी माहिती पाहिजे होती. आपण जर शेती केली आपण, हॅलो, हां, सिट्रोनोला जो आहे ऑइल, तर आपण डिस्ट्रिब्युशन युनिट टाकलं आणि म्हणजे त्याची शेती केली, पण आपल्याला प्रॉपर बायर कसा शोधायचा, म्हणजे जसं जो घेणार आहे, नाही तर कसं मिडलमॅनला आपण देऊ तर त्याच्यात आपल्याला जेवढा फायदा व्हायचा तेवढा होणार नाही. याच्यातल्या कंपन्या जसं केळकर जे आहेत, आताच इथे एखादा स्टॉल लागलेला आहे, कालच मी बघितला. तर त्यांनी पूर्ण प्लांट टाकलेला आहे, तुम्ही आज बघा. आणि ते केळकरला सप्लाय करतात आहे. नाही, हो, पण केळकर तर आता मुंबईला आहे, तर इथे नागपुरात नाही, नागपुरात इथे कोणी घेणारे नाही. तर मग ते आपल्याला ट्रान्सपोर्टिंगला परवडेल का? परवडतं. भारतामध्ये कुठेही ट्रान्सपोर्ट करणं काही प्रॉब्लेम नाही आहे. जसं आम्ही हे कोलियस जे आहे ते आम्ही चेन्नईला पाठवतो. आणि जसं आपली ब्राह्मी आहे ती कलकत्त्यावरून येते महाराष्ट्रामध्ये. तर तो प्रॉब्लेम नाही आहे. साधारण कुठेही पाठवायचं असेल तर 12 ते 18 रुपये किलो खर्च येतो. आता मी चेन्नईला पाठवलं तर 18 रुपये पर किलो खर्च येतो. आणि आपलं ऑइल तर कमी असतं, आमचं व्हॉल्यूम असतो, त्याच्यामुळे ते असतं. तो अवघड नाही आहे, भारतात कुठेही पाठवू शकतो. सिट्रोनोला एका टनमध्ये बहुतेक 7-8 किलो लिटर निघतं असं. हो,
ते मुंबईला तुम्हाला मार्केट मिळून जाईल तेलाचं. बरोबर. तुम्हाला थोडं शोधावं लागेल आणि कंपन्यांना डायरेक्ट जाऊन भेटा तुम्ही. आणि जे सिट्रोनेला करतात आहे नागपूरमध्ये जवळपास आता 4 प्लांट चांगले सुरू आहेत, त्यांना तुम्ही जाऊन भेटा. हो, तर त्यांचे ॲड्रेस वगैरे देतो मी तुम्हाला. हे झाल्यानंतर मी 2-3 नंबर देतो तुम्हाला. बरोबर, ठीक आहे. मी चालू आहे त्याच्या संदर्भात. ठीक आहे ना. सर औषधी आणि वनस्पती आपल्या इथे त्याचं प्लांट वगैरे असं म्हणजे म्हणजे नागपूरला जवळ ना. हो, म्हणजे आपल्याला प्लांट्स मी जो तुम्हाला फोटो दाखवला तो इथलाच दाखवला. हो. बुटीबोरीच्या जवळ आहे. बरोबर. तो मी देतो तुम्हाला नंबर. ठीक आहे, ठीक आहे. ओके ओके. सर औषधी वनस्पतीमध्ये डिझॉल्व्ड मेटल्स म्हणजे कॅडमियम किंवा अशा गोष्टी ज्या आहेत, हां, कॅडमियम किंवा अशा गोष्टीच्या ज्याला टॉक्सिसिटीचे अंश आढळतात, तर तुम्ही औषधी वनस्पतीमध्ये हा भाग विचारात घेतलेला आहे का? कारण त्याच्यावरनं बरंचसं रिजेक्शन कधी कधी येतं. कॅडमियम किंवा शेतीच्या पाण्यात विरघळलेले जे आहे असतात आर्सेनिक, ॲल्युमिनियम किंवा कॅडमियम विशेषतः, तर हे तुम्हाला अडचणीचे वाटतात का? हे बघा, आतापर्यंत मी जेवढं कल्टिवेशन केलं तेवढं सगळं आयुर्वेदिक कंपन्यांनाच दिलेलं आहे. आयुर्वेदिक कंपन्या अजून तरी हे पाहत नाही आहेत. बघणार कोण आहेत? न्यूट्रासिटिकल्स. त्यावेळेस तुम्हाला याचं कंटेंट चेक करणं आवश्यक आहे. आता याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एकदा तुम्ही फक्त जसं आता मी तुम्हाला फोटो दाखवले, कोलियस तर कोलियस, अश्वगंधा तर अश्वगंधा घेतो आहे. 2 मतप्रवाह आहेत की जर तुम्ही कल्टिवेशन केलं तर त्याच्यामध्ये कंटेंट्स येत नाहीत. ठीक आहे. दुसरं जंगलातून जर कलेक्ट केलं तर त्यात कंटेंट्स येतात. म्हणूनच आम्ही एक असा प्रयोग केलेला आहे आमच्या इथे औरा पार्कला की आम्ही पूर्ण जंगल तयार केलं आहे बृहत्पंचमुळाचं आणि त्याच्यामध्ये लघुपंचमुळं घेतो आहे. आत्ता आम्ही यावर्षी म्हणजे येणाऱ्या पावसाळ्यानंतर त्याचे कंटेंट्स पण चेक करणार आहोत. आमचे बृहत्पंचमुळाचे तर कंटेंट्स बरोबर आले, पण आता त्याच्यामध्ये आम्ही सर्पगंधा समजा घेतलं किंवा हळद घेतली किंवा लघुपंचमुळं घेतले तर त्याचे कंटेंट्स मला तरी वाटतं की चांगलेच येतील. आता आर्सेनिक वगैरे हे तुळशीमध्ये सापडलं आहे, पण त्याला खूप काम करणं आवश्यक आहे. अजून तर आपलं आयुर्वेदाचे जे मेडिसिनल प्लांट्स कल्टिवेशन वगैरे जे आहे ते खूपच म्हणजे काय म्हणणार, खूप कमी प्रमाणामध्ये त्याचा अवेअरनेस आहे किंवा त्याच्यामध्ये रिसर्च नाही झाला आहे तेवढा. तर हे आपल्याला करणं आवश्यक आहे. तेवढं आम्ही त्याच्यामध्ये काही खूप काम केलेलं नाही आहे. हेलो सर, मैं फ़िरोज़ सैयद. एक्चुअली मैं रहता हूँ नागपुर में, बट मेरा डिस्ट्रिब्यूशन प्लांट है यवतमाल में. आवाज नहीं आ रहा है. आवाज़ आ रहा है सर? नहीं. हाँ, हेलो. हाँ. हाँ सर, मेरा फार्म जो है यवतमाल में है. हाँ. और मैं नागपुर में रहता हूँ. बट यवतमाल में मेरा जो है सेट्रोनीला, जावा सेट्रोनीला, देन लेमन ग्रास का जो है डिस्टिलेशन प्लांट है. तो इन बिटवीन जो है इंटरक्रॉप जो है उसमें और क्या ले सकते हैं, क्योंकि 90 डेज़ का टाइम स्पैन होता है. सो आफ्टर 2 मंथ्स जो है इतना डेंसिव हो जाता है कि वहाँ पे जो है आदमी नहीं जा सकता है. तो विद इन 2 मंथ्स जो है आफ्टर कटिंग जो है वो अपन उसमें इंटरक्रॉप क्या ले सकते हैं एज ए मेडिसिनल प्लांट. आपकी ज़मीन कैसी है? भारी है कि हल्की है? नो, एवरेज है सर. एवरेज है. जी. आप पानी कितने दिन में देते हैं? फ्रॉम दिसंबर ऑनवर्ड्स अभी चालू कर दिएंगे आप? 2-3 डेज के बाद में देना होता मतलब फरवरी तक, मई जून तक देते हैं आप पानी. या आप उसमें एक ट्राई कर सकते हैं गूगल. बट ये क्रॉप जो आप बोल रहे हैं वो मोस्ट प्रोबेबली राजस्थान. हाँ, राजस्थान, इसलिए राजस्थान में होता है, लेकिन ट्राई कर सकते हैं विदर्भ एरिया में हो सकता क्योंकि है. यवतमाल एक बहुत अच्छा मतलब धूप वहाँ पे बहुत रहती है. जी. मतलब पानी वैसे कम है तो उसको पानी भी कम लगता है. जी. और अभी नया टेक्निक जो है वो गूगल का कटिंग से अपन उसको गूगल निकाल सकते हैं. But तो वो एक times- ट्राई कर सकते हैं, लेकिन लॉन्ग टर्म है वो. शॉर्ट टर्म में सोचना पड़ेगा, मैंने सोचा नहीं है. ओके. बताता हूँ मैं आपको. और वन मोर थिंग सर, जो डिस्टिलेशन प्लांट आपने 3 and 4 lakhs का कहा, इट्स मोर देन 8 lakhs जाता है सर डिस्टिलेशन. अच्छा, 8 lakhs. हाँ. मोर देन 8 वो lakhs. 1 टन का होगा, 2 टन का. नो, इट्स डिपेंड अपॉन कि आपने वेसल्स कितना लिया है. हाँ, वही उसी हुए मैंने. ठीक है, आज अच्छा हो गया आप And, यहाँ पे है. उसमें से स्टेनलेस स्टील का भी आता है, देन SS का भी है SS सर. का भी है. हाँ. yeah. तो डिस्टिलेशन प्लांट के बैठे ही है यहाँ पे फार्मर, जिनको भी इंटरेस्ट है वो प्रैक्टिकल उनसे अनुभव मेरे ले पास सकते में हैं. दोनों है सर. एक दोनों स्टीम है. वाला भी है और सिगड़ी वाला भी है. दोनों. अच्छा. स्टीम Okay. वाला 2 वेसल्स का है. Okay. और सिगड़ी वाला सिंगल वेसल्स. आपका बाद में एड्रेस दे देना मेरे को, नंबर Yeah, भी yeah. दे देना. ओके सर. और यहाँ पे किसी को अभी जानकारी चाहिए थी, साहब नहीं बैठे, तो आप उनसे मिल लीजिए. हेलो, मुझे सफ़ेद गुंजा और चिकोरी के बारे में थोड़ी आइडिया चाहिए थी. चिकोरी का मार्केट तो है, लेकिन मुझे चिकोरी का मार्केट नहीं मालूम. लेकिन मैं आपको
आपके पास अवेलेबल है क्या अल्टरनेटिव टू कॉफ़ी होता है। अल्टरनेटिव को कॉफ़ी? नहीं, मुझे उसका आइडिया नहीं है। यूपी चिकोरी में मोस्टली कल्टीवेशन होता है उसका। का। अच्छा, तो वो देखना पड़ेगा। कॉन्टैक्ट्स है मेरे, अगर आपके पास हो तो मैं कोशिश कर सकता हूँ। नहीं, कॉन्टैक्ट्स तो नहीं है मेरे पास में, नहीं है? सिर्फ नहीं, जानकारी रॉ है। मटेरियल है क्या आपके पास? नहीं, वो तो यूपी में ही अवेलेबिलिटी। अच्छा, रॉ मटेरियल होगा तो मैं कोशिश कर सकता हूँ उसका मार्केटिंग के लिए। और सफ़ेद गुंज का उतना मार्केट नहीं है। एंटी कैंसर है वैसे तो बहुत सारे, हर वनस्पति बहुत काम किया है, अभी यूट्यूब पे वगैरह देखते हैं, लेकिन उतना कंपनियाँ प्रोडक्ट नहीं तैयार करती है ना। अभी सफ़ेद गुंज या लाल गुंज की पत्ती जो है वो पान में मुंबई में मिलता है, तो बहुत मतलब मीठा करके यूज होता आहे. और त्यांनी जे गायक असतात त्यांचा आवाज पण खूप छान होतो ते पानं खाल्ल्याने. असे पुष्कळ उपयोग आहेत त्याचे. त्याचं मुलेठी म्हणून पण ॲडल्ट्रेशन केलं जातं, म्हणजे मुलेठी पण म्हटलं जातं त्याला, पण त्याचं असं खूप मोठ्या प्रमाणात मार्केट तर नाही आहे तसं. और भैया ने जो आपको क्वेश्चन किया है इंटरक्रॉप के बारे में, उनके लिए मैं सजेशन देना चाहूँगा कि वो चिया कल्टीवेशन में जाए. अच्छा, कर सकते हो. चिया उसके लिए बेस्ट है. कर काफ़ी सकते लोग एक्चुअली आप सर्पगंधा भी ट्राई कर सकते हैं. 2 साल का है वो. इसमें सेटोनेला पामारोशा में आप सर्पगंधा भी ट्रायल ले सकते हैं थोड़ा बहुत. लेकिन सर जब अपन जो है सेट्रोनीला एंड लेमन ग्रास का जब कटिंग करेंगे, एट दैट टाइम जब हम उसको इकट्ठा करेंगे तो एट दैट उसके जो रूट लीव्स एंड प्लांट्स जो है वो कट जाएगा ना सर. कोई प्रॉब्लम नहीं, वो मरता ही नहीं है. बट हो सकता है कि उसका कुछ एक्सट्रैक्ट जो है वो इस ऑयल में आ जाए. अच्छा, वो उसको आप कैसे कट करते हैं? ब्रश कटर. अच्छा, ब्रश कटर से फिर मुश्किल ही जाएगा ना. कोई भी लगाए तो मुश्किल ही जाएगा. आपको उसको छोड़ना ही पड़ेगा. या फिर कितने ऊंचे लेते हैं आप? कितना ऊंचा रहता? 6 इंच से कट करते हैं. तो उसको जो ज़मीन पे रहेगा, जैसा मंडूकपर्णी ब्राह्मी जैसा ही करना पड़ेगा, लेकिन मंडूकपर्णी को मॉइस्चर लगता है, इसलिए वो नहीं हो सकती वहाँ पे. देखना पड़ेगा, सोचना पड़ेगा वो. अच्छा सर, वेखंड के लिए थोड़ा सा एक्सेस वाटर रहा तो कोई प्रॉब्लम नहीं. नो प्रॉब्लम. कोई प्रॉब्लम नहीं, जितना पानी रहेगा उतना अच्छा आएगा वो. क्योंकि मेरे यहाँ धान की खेती है तो थोड़ा एक्सेस पानी का प्रॉब्लम जाता कोई है. प्रॉब्लम नहीं. वहाँ जलब्राह्मी भी अच्छे आएंगे. अच्छा, हाँ, पर वेखंड आप ले सकते हैं. ठीक है, मैं मिलूँगा सर आपको. थैंक यू. जलब्राह्मी. हॅलो. तर जलब्राह्मी आणि वेखंड छान होऊ शकतं, काहीच प्रॉब्लेम नाही. हां सर, तुम्ही मध्ये इंट्रोडक्शनच्या वेळेस सांगितलं की आपल्या आयुर्वेदातील प्रॉडक्टची जगात खूप मागणी आहे. हो एकीकडे मागणी जास्त आहे. हो, आणि बरोबर, आणि मार्केट नाही आहे. नंबर 2, हां. काही अशी गावं आहेत की त्या गावामध्ये शेती करणारे राबणारे शेतकरी पण आहेत, त्यांच्याकडे जमिनी पण आहेत, पाणी पण आहेत, पण प्रॉब्लेम असे आहेत की सर त्यांना नेमकं हे कनेक्टिव्हिटी करायसाठी कोणी माध्यम नाही. एक. नंबर 2, तुम्ही सांगितलं धुऱ्यावर सुद्धा काही वनौषधी लावल्या जाते आणि ग्रामीण भागात सगळ्यात जास्त झगडे हे त्या धुऱ्याचे राहतात. मला असं विचारायचं की एखादं गाव असेल, त्या गावामध्ये 2,000ची कॅपॅसिटी पॉप्युलेशन असेल, 100-500 फॅमिलीज आहे, तर यांना गाईड करण्यासाठी तुम्ही त्या गावात येऊ शकता का? जर मोठ्या प्रमाणात शेतकरी असतील आणि धुऱ्यावर लावू शकत पण असतील, त्या गावामध्ये समजा असा 500 लोक आहे, म्हणजे 500 लोक आहे, प्रत्येकाजवळ कमीत कमी 5, जास्तीत जास्त 30-40 एकर जमीन आहे. तर या सगळ्या लोकांसाठी जर, कारण की एका वेळेस तर आयुर्वेदिक औषधीचा प्रचार प्रसार वाढणार नाही, त्यांना कुठेतरी विश्वास निर्माण करावा लागेल. तर ते निर्माण होण्यासाठी धुरा हा जो प्रॉब्लेम आहे, याला जर आपण माध्यम बनवलं तर तुम्ही त्या गावात पोहोचून मार्गदर्शनासाठी शिबिर देऊ शकता का? बिलकुल येऊ शकतो. फक्त एकच लक्षात म्हणजे सगळे शेतकरी तयार होतील का? सर, तुम्ही सांगितल्याशिवाय त्यांना कळणार नाही ना आम्ही नेमकं. सांगितलं तर तुमचं ते ऐकतील का की सगळे नाही. लावायला तयार आहेत का? तो नंतरचा भाग. तुम्ही येऊन त्यांना बिलकुल गाईड करू येऊ. शकाल का? हा करू, काही महत्त्वाचा. problem थँक्यू. मी तुमचा नंबर नक्की घेईन. करेल. ठीक आहे, प्रश्न उत्तर झाले. चांगलं झालं. ॲग्रोव्हिजनचं पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू.